सुस्वागतम शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड IQSC आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद जयंती निमित्त आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मित्रहो, आरोग्य धनसमता वास्तविक पाहता आपले शरीर हे मौलिक संपत्ती आहे, म्हणून तिची ओळख करून देणे, नेहमीच व्यायाम करून घेणे, त्यांची सवय अंगी बांधणे हे आपले कर्तव्य आहे। म्हणून आज शालेय जीवनापासून महाविद्यालयाच्या जीवनापर्यंत ते रुजवणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्यांची वाढ व विकास चांगला होत नाही। विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातून जो वाव व दिशा मिळते याचा सध्या अभाव दिसत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर हरिप्रसाद बिडवे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी खेळ, क्रीडा व क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी आहे। मित्रहो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोटावळे सर, मी यांना विनंती करतो की आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं। त्याचबरोबर आपण आणि आम्ही ज्यांचा नावलौकिक अख्ख्या महाराष्ट्रात आहे असे आपल्या जवळचे मत्स्योदरी महाविद्यालय अंबड येथील माजी प्राचार्य तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी BCUD म्हणजे महाविद्यालय विद्यापीठ विकास मंडळाचे जे संचालक होते असे आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर भागवतरावजी कटारे सर यांनीही प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं असं मी सरांना विनंती करतो। त्याचबरोबर प्राचार्य राजेंद्र देशमुख सर, माजी प्राचार्य ओम शांती अध्यापक महाविद्यालय अंबड तथा ओम शांती शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी देशमुख सरांनाही आपण प्रमुख पाहुणे आहात, म्हणून मी आपणासही विनंती करतो की आपण आपलं स्थान ग्रहण करावं। त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश नलावडे सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्राध्यापिका सौ अरुणा दसमुते नलावडे मॅडम आणि आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीला आपण पुष्पहार अर्पण करावं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर मित्रों, खेल हमें प्रेरणा देते हैं, हमें मुकाबला करना सिखाते हैं, हर पर जीत हमें ताकतवर बनाते हैं। हम ऐसा करते हैं क्योंकि हमें खेल से प्यार है। खेल के बिना हमारा जीवन बिल्कुल अंधकार है। हम सब कुछ बलिदान करते हैं हमारे टीम के लिए, हमारे देश के लिए, हमारे टीम के लिए। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण झालेले आहे। क्रीडा विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे।
धन्यवाद सर. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. अस्तो मा सदमय तमसो मा ज्योतिर्गमय मत्स्यमा अमृतगमय. मित्र हो, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेकडून अमरत्वाकडे नेणारे आहे हे कुशल नेतृत्व. असे आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय कटारे सर यांना मी अशी विनंती करतो की आपण आमच्या महाविद्यालयामध्ये आलात, आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारावा. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर चंद्रसेन कोठावळे सरांना अशी विनंती करतो की आपण डॉक्टर भागवतराव कटारे सरांचा यथोचित सत्कार करावा. मित्र हो, कटारे सर संदर्भात जर सांगायचं झालं तर सूर्य बोलत नाही, त्यांचा प्रकाशच त्यांचा परिचय देत असतो. उत्तम कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील असं ते सांगतात. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे श्री भागवतराव कटारे सर. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला लाभली. मित्र हो, मनुष्याची श्रेष्ठता हे त्याच्या कर्तव्याने ठरते. जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. असेच श्रेष्ठ विचारसरणीचे आपल्याला आजचे अतिथी लाभलेले माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देशमुख सरांचं स्वागत आमच्या क्रीडा विभागाचे प्रमुख नलवडे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. प्रमुख अतिथींच्या संदर्भात बोलायचं झालं तर अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांची नेहमीच मार्गदर्शन हवे असते. आजच्या कार्यक्रमात देशमुख सर जे आपल्याला अतिथी लाभलेले आहेत, पुनसे सरांचं स्वागत. यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, ज्यांचे क्रीडा विभाग सक्षम आणि नेहमी कार्यरत असतो, ऍक्टिव्ह असतो, त्याचबरोबर वर्षभरात क्रीडा विभागाकडून वेगवेगळ्या स्पर्धा होत असते. त्यांचं जसं शरीर, त्यांचं जसे वडील आहे, कमी बोलतात परंतु कृतीतून जास्त. मला वाटतं सर फिजिकलची माणसंच असतात, बोलतात कमी पण त्यांच्या कृतीतून ते बोलायला लावतात. असे आमचे जवळचे मित्र प्राध्यापक सुरेश नालावडे सर यांचं स्वागत आमच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख गांधी बानायत सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक डॉक्टर गांधी बानायत. यानंतर उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव यांचं स्वागत विलास महाजन हे करतील. आणि यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता की तुम्हाला वाटत अध्यक्ष साहेबांचं स्वागत पाठीमागं कसं आहे, कारण की डॉक्टर भागवतराव कटारे यांच्या तालमीत तयार झालेले आणि आम्हाला तालीम देणारे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे
आणि आमची त्या दिशेने वाटचाल करून घेणारे आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे सर यांचं स्वागत क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश नालावडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. मित्रहो, या ठिकाणी चतुर्सूत्री योग घडून आलेला आहे. कारण की व्यासपीठावर बसलेले या ठिकाणी 4 प्राचार्य आहेत. कारण की मच्छोदरी महाविद्यालय अंबडचे डॉक्टर भागवतराव कटारे, ओम शांती महाविद्यालयाचे डॉक्टर राजेंद्र प्राध्यापक देशमुख आणि आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय चंद्रसेन कोठावळे सर आणि माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश नालावडे सर आणि त्याच्यात पुन्हा एकाची भर टाकतो उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव सर. म्हणजे 5-5 प्राचार्यानं आपलं स्टेज आज खोलून गेलेलं आहे. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्राध्यापिका सौ अरुणा दसपुती नालावडे मॅडमचं स्वागत आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिल्पा शेळके हिनं करावं अशी मी तिला विनंती करतो. शिल्पा शेळके. मित्रहो, आयुष्य जरी एक दिवसाचं फुलाचं असलं तरी त्याचं काम लाख मोलाचं असतं. सुखदुःखात असतो सोबती फुलांची ही थोर महती. घेऊ शिकवण आपण फुलांकडून सुखदुःख वाटू सर्व मिळून सुखदुःख वाटू सर्व. धन्यवाद सर. मित्रो, काही गडबड वगैरे करू नका. लाईट थोड्याच वेळ घेईल. सर्व फुलात गुलाबाला महत्व असतं. जसं आपल्या महाविद्यालयामध्ये एखादा स्मार्ट विद्यार्थी किंवा स्मार्ट विद्यार्थिनी असतील, आपल्या नजरा ऑटोमॅटिकच जे चांगलं असतं त्यांच्याकडे आपण खेचल्या जातो. तसं सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्व आहे, दुःखात सुखाला महत्व आहे. तसेच आजच्या कार्यक्रमात प्रास्ताविकेला महत्व आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी पाचारण करतोय क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश नालावडे हे आपल्या समोर त्यांचं प्रस्तावित ठेवतील. डॉक्टर सुरेश नालावडे सर. आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांची जयंती त्या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोठावळे सर, आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला क्रीडा क्षेत्रातले नामवंत गुणवंत असं जे व्यक्ती मिळालेले आहे ते आदरणीय आमचे गुरु भागवतरावजी कटारे सर, त्यांच्या समवेत माजी प्राचार्य आदरणीय देशमुख सर, हे माजी प्राचार्य आहेत ओम शांती महाविद्यालयातील. आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवाजी यादव सर आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या आदरणीय सौ दसपुते मॅडम आणि व्यासपीठावर अतिशय सुंदर असं संचलन करणारे ग्रंथालय विभागाचे प्रमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मित्र, प्राध्यापक वर्ग, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, आज क्रीडा दिन आहे. क्रीडा दिन हे आपल्या जीवनात एक
क्रीडेला खूप महत्व आहे, खेळाला खूप महत्व आहे आणि ह्या अशा महत्वाच्या ठिकाणी महत्वाच्या दिवशी आपल्याला जे आज आपले प्रमुख या ठिकाणी लाभलेले आहेत। सर मत्स्योदरी महाविद्यालय अंबोलीतील माजी प्राचार्य आहे, त्याच्यानंतर ते विद्यापीठाचे विश्वविद्यालय डायरेक्टर पण होते आणि हे ज्यावेळेस हे सर मत्स्योदरी महाविद्यालयामध्ये काम करत होते त्यावेळेस सरांनी एक खेळाडू होते, विद्यापीठ लेवल अशा लेवलला, स्टेट लेवल अशा लेवलला सरांनी आपले खेळाची छाप टाकलेली आहे। एक खेळाडू म्हणून सर ह्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त नुसते खेळापुरते मर्यादित नाही, ते सरांनी असंख्य असे खेळाडू आपल्या मुशीत स्वतः तयार केले, त्याचे आम्ही सुद्धा एक उदाहरण आहोत। सरांचं कार्य आपल्या विभागापुरतं किंवा एका कॉलेज पुरतं नाहीये, पूर्ण महाराष्ट्रभर सरांचे विद्यार्थी चांगल्या लेवलला एक काम करतायत, आपली छाप टाकतायत। या ठिकाणी पुन्हा मी सांगतो, आदरणीय आपले प्राचार्य कोठावळे सर ही आपले प्राचार्य आहेत आणि भागवतराव कटारे त्यांचे प्राचार्य आहेत। म्हणजे हा योग बघा, म्हणजे कोठावळे सरांनी प्राचार्य म्हणून काम ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं त्या महाविद्यालयाचे प्राचार्य कटारे सर राहिलेले आहे। हा योग हा तुमच्या आमच्यासाठी आज अतिशय महत्वाचा आहे। आज क्रीडा दिन साजरा करत असताना मेजर ध्यानचंद यांची जयंती, ध्यानचंद यांचा म्हणजे आज क्रीडा दिन ध्यानचंद जयंतीनिमित्त का साजरा केला जातो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। हॉकीचे जादूगर म्हणून ध्यानचंद यांची ओळख होती। हॉकी हा खेळ त्यांचा होता आणि हॉकीमध्ये त्यांनी आपल्याला 3 ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिलेले आहे। हे करत असताना ज्यावेळेस ते खेळायचे त्यावेळेस अशा सुखसुविधा जर बघितल्या अतिशय दुर्मिळ होत्या। तुमच्या पुढे आज सगळ्या सुविधा आहेत, मैदान आहेत, साहित्य आहे, घालण्यासाठी किट्स आहे, ह्या सर्व गोष्टी त्यावेळेस त्यांना अवेलेबल नव्हत्या। एका साध्या घरातून आलेलं हे ध्यानचंद जर सराव कसा करीत असतील तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस असे स्टेडियम लाईटचे वगैरे नव्हते, लाईट हे दुर्मिळ विषय होता। चांद्राच्या प्रकाशात ह्या माणसाने हॉकीचा सराव केला आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करून आपल्या भारताचं नाव जगामध्ये केलेलं आहे। ज्यावेळेस हे ऑलिम्पिक इतर देशाबरोबर खेळायचे त्यावेळेस यांच्या स्ट्रीकवर जो बॉल घेऊन जायचे ते स्ट्रीक पासून बॉल वेगळा होत नव्हता। इतर खेळाडू किंवा आयोजक यांना अशी शंका आली त्यावेळेस का बाबा या स्ट्रीकला काही चिटकवलं का, याचा बॉल स्ट्रीक पासून का बाजूला होत नाही। आता अशा टायमाला त्यांनी ती स्ट्रीक तोडून सुद्धा बघितली किंवा चेक करून बघितली। सांगायचं तात्पर्य स्ट्रीक पासून बॉल जवळ जात नाही, तुम्ही कधी स्ट्रीक हातात घेऊन पहा। याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत, इच्छाशक्ती ह्या गोष्टी असल्याशिवाय अत्यंत खूप सराव ह्या गोष्टी त्यांच्या बरोबर होत्या, म्हणूनच ते ह्या सर्व गोष्टी करून आपलं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे, आपल्या भारताचं नाव मोठं केलेलं आहे। मित्रहो, आज क्रीडा दिन, क्रीडा हा आपल्या जीवनाचा एक अभिजात भाग आहे। क्रीडामुळे आत्मविश्वास मिळतो, एक नेतृत्व मिळतं। क्रीडामुळे तुमचं भविष्य घडतं। या सर्व तुम्ही ज्यावेळेस खेळता मैदानावर त्याच्यावर एक तुमच्यात आत्मविश्वास असतो, त्या आत्मविश्वास तुम्हाला इतर ठिकाणी येतो आणि त्यामुळे तुम्हाला सहज जीवनात पुढे जाण्याला मार्ग निर्माण होतो।
आत्मविश्वासाबरोबर खेळ ही अशी क्रिया आहे, आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपलं आहार आणि आरोग्य जर बघितलं तर अतिशय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मोबाईल हे आपण जे वापरतो तर आपल्याला बरेचसे आजार भविष्यात होऊ शकतात. आपण आतापासूनच खेळाला जर जवळ केलं, आपण मैदानावर जाऊन खेळलो, उड्या मारल्या, आपलं जर पाठीमागचं जीवन जर बघितलं तर 6 वर्षापर्यंत मुलांना शाळा जाऊ देत नव्हते, मुलांना खेळायला पाठवायचे. आपले छोटे छोटे जे मुलं राहायचे ते 5-6 वर्षाचे बिनधास्त खेळायचे, उड्या मारायचे, त्यांचा व्यायाम व्हायचा आणि ते नंतर मग सक्षम बुद्धीनं झाल्यानंतर आपण त्यांना शाळेत टाकायचो. पण आता ती परिस्थिती नाहीये. आता तुम्ही 3ऱ्या वर्षापासून त्यांना पाठ्यवर दप्तर देऊ लागले, म्हणजे याचे परिणाम आपल्याला उशिरा दिसतील. आज मोबाईल आपल्याजवळ आलो, आपण जवळ आलो, परंतु मोबाईलचे दुष्परिणामही आपल्याला दिसतील. हे सर्व गोष्टी करीत असताना सांगायचं तात्पर्य एवढंच की खेळाकडे एक जीवन म्हणून बघा. आपल्या जीवनात अभ्यासाला जेवढं महत्व आहे तेवढंच खेळाला महत्व आहे. अभ्यास करीत असताना कुठल्या तरी एका खेळाचा आपण सहभागी घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा आणि आपलं भविष्य घडवावं असं या प्रसंगी मी सांगतो. मला या ठिकाणी प्रास्ताविक आणि विचार मांडण्याची जे संधी माननीय प्राचार्यांनी दिली त्याबद्दल त्यांच्या आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रास्ताविकानंतर आंतर विद्यापीठ खेळामध्ये कबड्डीमध्ये ज्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विद्यापीठाचं नेतृत्व केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणारे रायगड या ठिकाणी त्यांनी कबड्डीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. अशा खेळाडूचा सत्कार आज क्रीडा दिनानिमित्ताने आदरणीय भागवतरावजी कटारे सर यांना अशी विनंती करतो तर त्याचं आपण या ठिकाणी सत्कार करावा. नारायण वैद्य. धन्यवाद सर. वैद्याचं बाकी आहे की खूप मोठ्या माणसाकडून आपला सत्कार होतो. मित्र नलावडे सरांनी प्रस्ताविकामधून मेजर ध्यानचंद यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली. माझ्या माहितीप्रमाणे 1905ला त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या ठिकाणी झाला आणि मी वाचल्याप्रमाणे मला असं आठवतंय 1936ला ते ज्यावेळेस जर्मनीला खेळायला गेले तर जर्मनीमध्ये स्वतः त्या ठिकाणचा असणारा अध्यक्ष हिटलर त्या ठिकाणी कार्यक्रम पाहिला होता, त्यांची मॅच पाहिला होता आणि असं वाटत होतं की भारताची मॅच हरते काय, परंतु पावसाचा व्यत्यय आला, मॅच पोस्टपोन झाली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरू झाली. संध्याकाळी ध्यानचंदनं बैठक मीटिंग घेतली आणि भारतासाठी कसं खेळायचं हे टीमला सांगितलं आणि जसं नारावाडी सरांनी सांगितलं की तो बॉल त्यांचा भेटला असा हेवी बॉलला कशाने चिटकावला काय असं वाटत होतं भारताची टीम हराव आणि जर्मनी जगामध्ये हॉकीचा चांगला एक नाव असावा. परंतु ध्यानचंद एवढं खेळले की म्हणजे 1936ला तो मॅच होता की त्या ठिकाणी त्यानं भारत देशासाठी तन्मन प्राणपणाला लावून खेळले आणि ते ठिकाणी विजयी झाले.
त्याचबरोबर त्यांचं हस्तांतरण करताना, स्वागत करताना, अभिनंदन करताना हिटलरनी त्याला सांगितलं आणि त्याला ऑफर दिली की तू आमच्या देशासाठी खेळ, तू आमच्या देशातली, तुला चांगलं आम्ही पद देऊ. पण त्यांनी ते हिटलरला लगेच ऑफर धुडकावली. ते म्हणजे भारत माझा देश आहे आणि मी देशासाठी मरण असे उद्गार ध्यानचंदचे होते. मित्रो, धन्यवाद. प्रास्ताविकामधून सरांनी नलावडे सर मॅडमचंही भाग्य आहे की सर आमचे जे काही समजा लग्न झालेले आहे, ज्यांचे जे मॅरेड आहे, आमच्या विशेष आमचं पर्सन परत नाव घेतात आणि आमचा तर योगच येत नाही. परंतु नलावडे मॅडम एवढा भाग्यवान आहे की अशा पर्सन परत्वे सर म्हणजे दररोजच कार्यक्रम असतो, कार्यक्रमात दररोज त्यांचं नाव घेतलं जातं. त्याबद्दल आपण मॅडमचं टाळ्या वाजवून स्वागत करतो. यानंतर आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहे प्राचार्य राजेंद्र देशमुख सरांना मी असं विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय देशमुख सर. आपल्या शिवछत्रपती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे कॉलेजचे मित्र चंद्रशेखरजी कोटाळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय कटारे सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील यादव सर, नलावडे सर, दसपुते मॅडम, त्याचबरोबर बिडवे मॅडम, आमचे मित्र बानायक सर, नलावडे सर आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं तर आज क्रीडा दिन या निमित्तानं आता कटारे सर क्रीडाचे एक तज्ञ आहेत, स्वतः एमपीड आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळं त्यांची उपस्थिती या ठिकाणी योग्य आहे. पण क्रीडा आणि माझा तसा काही संबंध नाही, पण तरी देखील कोठाळे सरचा आग्रह असतो मी या ठिकाणी आलो. यापूर्वी मी या ठिकाणी मराठी दिनाच्या निमित्तानं आपल्या कॉलेजला भेट दिली होती आणि खरोखरच या ठिकाणी कौतुक करायचं वाटतं की अतिशय कमी कालावधीमध्ये कोठाळे सरांना ही प्रगती या ठिकाणी केली. ज्या ज्यावेळेस मी येतो, 2-3 दिवस मी या ठिकाणी आलो, त्यावेळेस नवीन काहीतरी दिसलं या ठिकाणी. मुळातच मी कोठाळे सरला गेल्या 35 वर्षापासून ओळखतो की अतिशय चिकाटी, प्रत्येक गोष्ट नवनिर्मिती कशी करता येईल या दृष्टिकोनातून ते प्रगती करीत असतात. त्यांचं जे काही घराणं आहे ते मूळ वारकरी संप्रदायातलं घराणं आहे. त्यामुळे मदत करण्याची भावना, सगळ्यांना बरोबर घेण्याची भावना त्यांच्यामध्ये असते. ही गेल्या 35 वर्षापासून मी या ठिकाणी पाहतोय. अजून सुद्धा ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात नेहमी. आम्ही कॉलेजचे मित्र आहेत, एम.कॉम ला बरोबर होतो आणि अतिशय हुशार विद्यार्थी, प्राध्यापकांचे प्राचार्याचे लाडके विद्यार्थी म्हणून ते SRT कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस नांदेड आणि औरंगाबाद हे दोन्ही विद्यापीठ एक होते. त्यावेळेस ते एम.कॉम ला विद्यापीठामध्ये 5 आलेले होते, विद्यापीठामध्ये 5वी. आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं थोडंच आहे. आता मी पाहतो की ज्या ज्या ठिकाणी क्रीडा विभाग स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणची प्रगती जास्त होत असते. आता या ठिकाणी पाहिलं की नलावडे सर आणि दसपुते मॅडम पती पत्नी, कॉलेजचा घरचा विकास आहे, त्याबरोबर कॉलेजचा विकास आहे, क्रीडाचा विकास खूप झालेला आहे. अतिशय प्रयत्नानं त्यांनी या ठिकाणी क्रीडा विभाग स्ट्रॉंग केलेला आहे. विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जातात. आम्ही पेपरला वाचत असतो नेहमी की शिवछत्रपती कॉलेजला या ठिकाणचं हे पारितोषिक जिंकलं, त्या ठिकाणचं बक्षीस पटकावलं. नेहमीच या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. करिअर कट्ट्यासारखा जो महाराष्ट्रामध्ये
एक चांगला कार्यक्रम की विद्यार्थ्याचं करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी इथे प्राचार्य प्राध्यापक राबवत असतात हे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आता आपण पाहतो की क्रीडा अतिशय आवश्यक गोष्ट आहे. खेळ असतील, क्रीडा असतील, विविध प्रकारचे राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, अशा प्रकारचे खेळ खेळण्याची गरज आहे. आताच मला सर्व सांगितलं की खेळाचं महत्वाचं स्थान आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण आज मोबाईलचं फॅड इतकं वाढलेलं आहे की मोबाईल पुढे सगळ्या गोष्टी विसरल्या जात आहेत. माणसातला सुसंवाद सुद्धा नष्ट झालेला आहे. आपण एकत्र असताना सुद्धा आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, आपण त्या मोबाईलकडेच बोलत असतो. घरात जरी पाहुणे आले किंवा समोर टीव्ही असतो हातात मोबाईल असतो, आलेल्या पाहुण्यावर गप्पाच होत नाहीत. नंतर आपल्या लक्षात येते की आपलं हे बोलायचंच राहून गेलं. म्हणजे इतके दुष्परिणाम या मोबाईलचे आहेत. लहान मुलं सुद्धा मोबाईल पाहिल्याशिवाय हातात दिल्याशिवाय जेवणच येत नाहीत. लहान मुलं जसं गाई म्हशीला पुढे पेट ठेवल्यावर ते धार काढून देते, दूध काढून देते, तसं लहान मुलं हातात मोबाईल दिल्याशिवाय ते जेवणच करत नाही. अशा प्रकारची कंडिशन या ठिकाणी आहे. त्यामुळे आजच्या क्षेत्रामध्ये, आजच्या युगामध्ये खेळाचं खूप या ठिकाणी महत्व आहे. खेळ असेल तर त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढतो, प्रकृती चांगली राहते आणि व्यक्ती सकारात्मक विचार करू लागतो आणि व्यक्तीमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होत असते. आता कटारे सर या ठिकाणी एमपीड आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, विद्यापीठ स्तरावरती कबड्डी खेळलेले आहेत. अतिशय सकारात्मक वृत्ती त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांना शारीरिक खूप अडचणी आल्या, पण ते गेल्या कित्येक वर्षापासून योग वर्गाला ते उपस्थित असतात. योगासन प्राणायाम त्या ठिकाणी खेळतात आणि जिथं शक्य असेल तिथं खेळ सुद्धा या ठिकाणी खेळतात. त्यांना शारीरिक आजार आहे पण त्याच्यावर त्यांनी मात केली. तुम्हाला कल्पना नसेल की जसं तात्याराव लांडेला त्यांच्या आईनं किडनी दिली तसं कटारे सरांनी त्यांच्या बहिणीनं किडनी दिली. त्यामुळे दोघांचंही या ठिकाणी प्रकृती चांगली ठणठणीत आहे. म्हणजे अशा प्रकारचे सकारात्मक माणसं आपल्या जर लाभले तर निश्चितच दुसऱ्याला सुद्धा या ठिकाणी प्रेरणा मिळते. म्हणून त्यांच्याकडून सुद्धा खूप काही घेण्यासारखं आहे. आज आम्ही बरेच वेळा फिरत असतो इकडे तिकडे पर्यटनामध्ये. महाराष्ट्रात कुठं जरी गेले तर त्यांचे विद्यार्थी आढळतात. त्यांचा आदर सत्कार त्या ठिकाणी करतात, कुठंच काही अडचण भासत नाही. त्यामुळं सरांना घेतल्याशिवाय कुठं जातच येत, म्हणजे कुठं अडचण भासत नाही आमची. म्हणजे खेळ जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. सरांनी सांगितलं. आता मला काही क्रीडेबद्दल फार नॉलेज असं म्हणजे नॉलेज नाही, पण जीवनामध्ये खेळ अतिशय आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज 2 तास खेळलं पाहिजे, दररोज योगासन प्राणायाम केले पाहिजे, तरच तुम्हाला अभ्यास करण्याची एक तुम्ही प्रवृत्ती त्या ठिकाणी होतात. मी जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी मुख्य वक्ते कटारे सर आहेत, कोठाळे सर आहेत, आपले क्रीडा प्रमुख नलावडे सर आहेत, त्याचबरोबर दसपुते मॅडम आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला याबद्दल जास्त मार्गदर्शन करतील. मी एवढेसे छोटेसे विचार मांडतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य साहेब. आपण कटारे सरांचा नामोल्लेख अगदी थोडक्यात पण छान केला, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या प्राचार्य साहेबांचाही, कोठाळे सरांचाही आपण गौरवोद्गार केला. कटारे सरांनी प्राचार्य म्हणून कोठाळे सर आपल्याकडे पाठवले, आमच्याकडे पाठवले आणि आमच्या संस्थेने त्यांचा विचार केला आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये जास्त भर पाडून महाविद्यालयाचा कायापालट केला. महाविद्यालयाचे रूप बदललं याचे सर्व आम्ही साक्षीदार आहोत. हे वस्तुस्थिती आहे. ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे, मी म्हणजे कटारे सर किती मोठे आहे हे तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि राजेश भैया टोपे साहेबांनी आरोग्य मंत्र्याची शपथ घेतली. शपथ घेतल्याच्या नंतर ते संभाजीनगरला यायला निघाले आणि सर, मी आणि घुमरे सर त्यावेळेस विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये वीर सरांसोबत होतो. घुमरे सरांनी मला सांगितलं की आपल्याला विमानतळावर चालायचं आहे. आम्ही गेलो. कटारे सर अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्यावेळेस भैयासाहेब विमानतळामध्ये दाखल झाले समोर,
सर कटारे सरजवळ पुष्पगुच्छ होता आणि भैयासाहेब आल्याच्या नंतर भैयासाहेबांना अगोदर पुष्पगुच्छ न स्वीकारता कटारे सरांचं दर्शन घेतलं. महाराष्ट्र राज्याचा आरोग्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार राजेश भैया टोपे हे प्राचार्य साहेबांचं दर्शन घेतात. म्हणजे त्यांचा काहीतरी आदर्श, काहीतरी त्यांचं तत्व, काहीतरी नीतिमत्व हे भैया साहेबांना अवगत आहे. त्यामुळे आपल्याला यांची महती लक्षात येईल. मित्रहो, आता मार्गदर्शन सर करतील. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी माणसं कटारे सर फक्त तुमच्यासारखीच असतात. आणि कार्यक्रमात आला म्हणून आम्हाला लाभला म्हणून हे आमचं भाग्य आहे. आपणास विनंती आहे या प्रसंगी आपण मार्गदर्शनातून आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय कटारे सर. प्रथमतः तुम्हाला सर्वांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा. आपल्या या आजच्या राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र आदरणीय चंद्रशेखर कोठावळे सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय यादव सर, आपल्या महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आमचे सहकारी मित्र आदरणीय नलावडे सर, सो नलावडे ताई, त्या आमच्या भगिनी आहेत, तुम्हाला माहीत असं. त्याचबरोबर विडवे सर, सर्व प्राध्यापक वृंद आणि जमलेले माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी. कोठावळे सर तसे फार समयसूचक आहेत. तुम्हाला आता प्राचार्य झाल्यापासून तुम्हाला अनुभव आला असेल. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य माणसाला कसं बसवावं याची खूबी, त्याला काय म्हणतो आपण, कौशल्य त्यांच्या अंगी आहे. आणि आम्ही सोबत जवळजवळ 19 वर्ष काम केलेलं आहे. मी 19 वर्ष प्राध्यापक होतो आणि 20 वर्ष प्राचार्य होतो. खरं म्हणजे कोठावळे सर हे आमच्या मसोदीला प्राचार्य व्हावं असं आमची खूप इच्छा होती, तर ते काळाला मान्य झालं नाही. आणि ते योग चांगला की ते अशा पाचोडसारख्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या महाविद्यालयात ते प्राचार्य झाले. त्यामुळे या महाविद्यालयाचा देखील थोडाफार काय पालन झालेला आहे. कोठावळे सर हे सतत हसतमुख असतात, तुम्हाला अनुभव आला असेल. सतत हसतात ते. हसण्याने काय होतं, तुमचं शरीर सकारात्मक होतं, मन सकारात्मक होतं. आणि समोरचा माणूस हा, आपण हसले की समोरच्या माणसावर किती लागवलेला असेल तर तो सर्व शांत होतो. त्यामुळे प्राचार्याची कला ही त्यांना जास्त अवगत आहे आणि हे जे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तुमच्या महाविद्यालयाला खरं म्हणजे नॅकचा बी ग्रेड मिळाला, त्याबद्दल मी त्याचं आणि तुमच्या सर्व टीमचं, प्राध्यापकाचं अभिनंदन करतो. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आता नलावडे सर आम्ही सोबत खूप वेळेस बरोबर काम केलं. त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाची प्रगती केलेली आहे फार कमी कालावधीमध्ये. त्यामुळं नलावडे सर आपलं आणि आमच्या ताईचं, आपलं दोघांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यामध्ये ग्रामीण रग असते आणि त्यामध्ये बौद्धिक चापल्य असते. आपण जे म्हणतो आता हे वैद्य कबड्डीचे खेळाडू असतात, त्याला माहीत असतं हे शहरातले जे खेळाडू असतात. आता औरंगाबादचे आपले मोठमोठे कॉलेज आहे, देवगिरी कॉलेज आहे, आझाद आहे, तुमचे वेगवेगळे मोठमोठे महाविद्यालय आहेत शहरातले. औरंगाबाद असेल, जालना असेल, उस्मानाबाद असेल किंवा बीड असेल, या शहरातल्या खेळाडूपेक्षा सर्वात चांगलं कौशल्य जर कोणाकडे असेल तर ते आपल्या खेड्यातल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी असतात. त्याच्यामध्ये एक ग्रामीण रग असते आणि बौद्धिक चापल्य देखील असते. आणि ते गुण, ग्रामीण रग आणि बौद्धिक चापल्याचे हे गुण तुमच्या प्राचार्यामध्ये ओतपोत भरलेले आहेत. देशमुख सरांनी सांगितलं ते एका खेड्यातून आलेलं आहे आणि आज खेड्यातून येऊन म्हणजे
ग्रामीण भागाचे रथ त्याच्यामध्ये आहे आणि बौद्धिक छापलेले त्यांनी आता तुम्ही पाहिलं करिअर कट्टा असेल किंवा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राचार्य मिटिंग असेल, त्या सर्व मिटिंग त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहे. असो, या क्रीडा दिनाच्या निमित्तानं आपल्या सरांनी सांगितलं, नवरा सरांनी मेजर ध्यानचंद आणि बिर्वे सरांनी सांगितले त्याचे विषय आहे. त्यामुळं ह्या देशामध्ये हा राष्ट्रीय दिन त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवशी निमित्तानं आज देशाने, आपल्या भारत देशाने आज हा 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन घोषित केलेला आहे आणि तो आपण साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आता खेळ आणि क्रीडा हा एकच प्रकार आहे. त्यामुळं क्रीडा दिन का साजरा करायचा, त्याचं कारण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्या देशमुख सरांनी फार थोड्या अवधीमध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. कारण देशमुख सर सुद्धा एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्यांनी खूप चांगलं महाविद्यालय चालवलं. त्यांना अंबड शहरात असल्यावर मी त्यांना चांगला जोडून बोलतो. त्यामुळं क्रीडा दिन का साजरा करायचा, त्याचं कारण काय आहे, आपण खेळलं पाहिजे का. मित्र, माणसाचा जन्म होतो, तो व्यायाम जन्मल्यावर तो व्यायामावर सुरुवात होतो आणि तुमचा व्यायाम ज्यावेळेस बंद होतो, तुमचा श्वासोच्छ्वास ज्यावेळेस बंद होतो त्यावेळेस तो मृत अवस्थेत जातो. मनुष्य जन्माला आला तेव्हा तो रडतो की नाही. जन्माला मूल बाळ जन्माला आल्यावर तो रडतो, म्हणजे व्यायाम त्याला सुरू झाला, श्वासोच्छ्वास सुरू झाला. रडणं म्हणजे व्यायाम आहे, हसणं एक व्यायाम आहे, प्रत्येक गोष्ट व्यायाम आहे. आज आपल्या जगामध्ये सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती कोण? जगातील सर्वात श्रीमंत कोण आहे? भारतातला कोण श्रीमंत? नाव सर, भारतातला श्रीमंत माणूस कोण आहे सध्या? आता त्याच्या मुलाचं लग्न झालं कोण आहे? अंबानी. त्याचा मुलगा पाहिला तुम्ही कसं चालतो? त्याला काही कमी आहे का? त्यामुळं जगात ही काही धन दौलत प्राप्त संपत्ती असते जी श्रेष्ठ नाही. जगात सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर आपलं शरीर, जो निरोगी आहे, जो सुदृढ आहे, तो सर्वात श्रीमंत. सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करत असते. शरीर जर आपलं चांगलं असेल, निरोगी असेल, तो माणूस सर्वात श्रीमंत समजायचा. आणि कितीही श्रीमंत असला आणि त्याचं शरीर त्याला साथ देत नसेल तर त्याला भौतिक सुख उपभोगता येत नाही. येतात. मी खूप हुशार आहे पण मला मोठ्याने भिंग आहे, कुठे काही त्याचं. मी कलेक्टर आहे, तुम्ही कलेक्टर झाला आणि मोठ्याने भिंग लावून गेलात, अशी शरीर तुमची अशी वाढ आले की हवा झोप जातात, काही उपयोग आहे त्याचा अजिबात. जगामध्ये सर्वात जर चांगली, सर्वात काय जर असेल, श्रीमंत जर कोण असेल, तो शरीराने निरोगी असलेला माणूस, शरीराने सुदृढ असलेला माणूस हा श्रीमंत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटभर पावळ्यांच्या साथीने शून्यातून स्वराज्य निर्माण केले. बरोबर केले का नाही? बोटभर मावळे त्यांनी धरले सोबत आणि त्यांच्या साथीने शून्यातून स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण केलं कसं केलं हे माहिती तुम्हाला? दररोज शिवाजी महाराज 3 तास प्रॅक्टिस करायचे. 3 तास दानपट्टा खेळायचे, तलवारबाजी खेळायची. 3 तास दररोज प्रॅक्टिस केल्याशिवाय, सराव केल्याशिवाय तलवारीचा सराव करायचे, दानपट्ट्याचा सराव करायचे, भाल्याचा सराव करायचे. अशा प्रकारचा खेळ हे दररोज शिवाजी महाराज करायचे. जरी कुठं जरी दौऱ्यात जरी असले ते कुठे जरी गेले तरी ते दररोज सकाळी 4ला उठून आपला सराव केल्याशिवाय ते कुठल्याही गोष्टी ते सुरुवात खेळापासून करायचे. त्यामुळे सकाळी लवकर उठणं हे आरोग्याचं लक्षण आहे. आणि जगामध्ये जे काही सर्वात चांगले व्यक्ती होऊन गेले, जगामध्ये प्रभावशाली व्यक्तिमत्व जे झालेलं आहे, ते सर्व मंडळी ही पहाटे 4 वाजता उठत. तुम्हाला सुद्धा जर काही आयुष्यात करायचं असेल तर तुम्हाला सकाळी पहाटे 4 वाजता उठावं लागेल आणि 4 वाजता तुमची दिनचर्या सुरू करावी लागेल. आजकाल आता सांगितलं सरांनी, बरेच बहुतेक सरांनी सांगितलं की आजकाल मुलांना काय झालं, मोबाईलचं फार वेळ लागलं, टी व्हीचं वेळ लागलं. मोबाईल टी व्ही हे क्षणिक असतं.
डोळे खराब करायचं काम नाही आणि कान खराब करायचं काम नाही. आपल्या शरीराची एक एक अवयव आहेत, अमूल्य अवयव. डोळा, तुमची किडनी, हात, पाय, याची पैशात किंमत होऊ शकत नाही. अमूल्य असल्याची किंमत आहे. आणि हे जर तुम्हाला चांगलं टिकवायचं असेल तर तुम्हाला मोबाईल पासून दूर राहावं लागेल, टीव्ही पासून जास्त दूर राहावं लागेल. ठीक आहे, बातम्या ऐकवता टीव्ही ठेवा, मोबाईल तुमच्या कोणाचा संदेश येण्यापुरता मोबाईलचा वापर करा, पण फारच अतिरेक वापर हा मोबाईलचा होऊ देऊ नका. मोबाईल पासून देखील आपण थोडं दूर राहावं. आणि आता खेळाडू इंटरव्ह्यूसाठी खेळाडू झाला, त्याचा विद्यापीठाने सरकार केलं. हे सगळं करत असताना तुम्हाला माझी एकच विनंती आहे, जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टीच आपण पथ्य पाळलं पाहिजे. पहिले पथ्य आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन हे आपण कधीही अंगी करू नका. ज्या माणसाला व्यसन जडतो तो बरबाद झाल्याशिवाय राहतो. मग त्याला तंबाखूचं असेल, सुपारीचं असेल, दारूचं असेल, अनेक व्यसन असतात. त्याचा संसारही बरबाद होतो. त्यामुळे प्रथमतः व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची असं तर आपण चारित्र्य हे आपलं पाळलं पाहिजे. चारित्र्य संपन्न झालं पाहिजे. आता काय होतं, आजकाल कॉलेजमध्ये आम्ही पाहतो मुलं मुली मस्त हात घालून चालतात. ते फ्रेंड्स येतो, माझे मित्र आहे, माझी मैत्रिणी, हे क्षणिक असतं, हे काय फार टिकाऊ नसते. त्यामुळं तुम्हाला आजकाल मुलं ग्रामीण भागातली पाहतो, शहरी भागातले पाहतो, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातली मुलं पाहतो. आजकाल मुलीच्या मागं लागतात जास्त, लागताय की नाही? असं तुमच्याकडे कोण नाही ना. मुलीच्या मागं लागून उपयोग होत नसतो. आपल्यामध्ये ताकद निर्माण करा, आपोआप मुली तुमच्या पाठीमध्ये येते. आणि एक ध्येय ठेवा, मला आज मी कलेक्टर होणार, मी SP होणार, मी वकील होणार, सांगा मी प्राध्यापक होणार, मी प्राचार्य होणार. एक ध्येय अगोदर ठरलं पाहिजे. आणि हे ध्येय जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला सकाळी 4 वाजता उठावं लागेल आणि 4 वाजता तुम्हाला व्यायाम करावा लागेल. व्यायामाशिवाय जगात काही श्रेष्ठ नाही. जो माणूस व्यायाम करेल तो दीर्घायुषी जीवन जगतो. आणि तुम्हाला तुमचं ध्येय जर साध्य करायचं असेल तर पहिलं काय करावं लागेल, तुम्हाला शरीर चांगलं ठेवावं लागेल. बरोबर आहे ना? तुम्हाला ध्येय जर चांगलं ध्येय काढायचं, तुम्हाला कलेक्टर व्हायचं. आता कोटाळे सर प्रशासकीय सेवेत जाता जाता राहिले, त्यांचं डेप्युटी कलेक्टर सिलेक्शन होत होतं, राहिले त्या काळात. ते बरं झालं की नाही झालं, ते इकडं आले. त्यामुळे तुम्हाला जे काही ध्येय गाठायचं असेल, ते ध्येय जर गाठायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला आपलं शरीर हे चांगलं ठेवावं लागेल. तुम्ही खूप हुशार आहात आणि मला दिसतच नाही, मला नजर नाही, मला वाचनच करता येईल, काही उपयोग आहे त्याचा. माझी बुद्धी खूप चांगली आहे पण मला डोळ्यात दिसत नाही, मी वाचन करू शकत नाही. तुमचं ध्येय साध्य करू शकाल का तुम्ही? अजिबात करू शकत नाही. त्यामुळं खेळ, शरीर, स्वतःचं शरीर संपत्ती ज्याची चांगली आहे तो जीवनामध्ये सर्वात सुखी प्राणी. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला सुखी जर व्हायचं असेल, सुखी समाधानी आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपली शरीर संपत्ती ही चांगली ठेवावी लागेल. आणि ती चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल, फिरावं लागेल, व्यायाम करावा लागेल, ध्यान करावं लागेल, प्राणायाम करावं लागेल. आता आमचे देशमुख पाहतात, आमचा एक ग्रुप आहे आंबडला, योगा ग्रुप आमचा. 80-83 वर्षाचे माणसं आमच्या ग्रुपमध्ये. असं वाटत नाही देशमुख सरचं वय किती माहिती तुम्हाला? एवढं वय असं वाटत नाही त्यांचं. का सकाळी दररोज प्राणायाम करतात, व्यायाम करतात. त्यामुळं सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे आणि ध्यान तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी ध्यान करत. ध्यानाने आपली बुद्धी स्थिर राहते. आणि त्यामुळे आपलं बौद्धिक जे व्यायाम करणारे, खेळणारे, जे खेळ खेळतात त्यांची बौद्धिक निर्णायक शक्ती ही वाढते. जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या संकट आलं तर आपली बौद्धिक एका क्षणात आपला निर्णय घेता आला. तेव्हा आम्ही क्रीडामध्ये काम करणारी मंडळी खेळामध्ये बघा, शरीर तंदुरुस्त आहे, त्यांचं मनही तंदुरुस्त आहे. आमच्या गाड्यात आमच्या ताईकडे बघा,
शरीर आणि मन त्याचं तंदुरुस्त असतं तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो, आनंदी राहतो. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर आनंद राहायचा असेल तर आपली बौद्धिक निर्णायक शक्ती देखील आपल्याला म्हणजे शरीराबरोबर मन हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे मनाची शक्ती देखील आपण वाढवली पाहिजे. मनाचा निश्चय आपण चांगला केला पाहिजे. बौद्धिक निर्णायक शक्ती ज्याला आपण म्हणतो ती फक्त खेळामुळेच वाढते. आता हा कबड्डी खेळतो, कबड्डी खेळत असताना तुम्हाला ग्राउंडवर कोणत्या खेळाडूला आपल्याला मारायचं, टिपायचं, तर बाद करायचं याचा अगोदर आपण ठरवतो आपण. मग ते निर्णय आपल्याला क्षणिक घ्यावा लागतो. कुठे त्याला कॅश करायची किंवा कुठे त्याला पकडायचं, कुठे त्याला आउट करायचं याची निर्णायक शक्ती एका क्षणात घ्यायला. तुम्ही क्रिकेट खेळतात नाही कुणी, क्रिकेट खेळणारे कोणी आहे नाही. क्रिकेट खेळणारे देखील आपल्याला बॉलरने ज्यावेळेस बॉल टाकला त्यामुळे तो कोणत्या दिशेने मारायचा हे काही क्षणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो नाही. आणि तो जर निर्णय चुकला तर तो 3 मोड होतो. जीवनाचं तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये एक निर्णय जर आपला चुकला तर आपलं आयुष्य बरबाद होतं. त्यामुळे बौद्धिक निर्णायक शक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर दररोज खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, योगासन केलं पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे. या गोष्टी तुम्ही हे सतर्क राहा. आणि तुमचं वय आहे त्यामुळे या वयामध्ये बौद्धिक निर्णायक शक्ती वाढली पाहिजे. आता एखाद्या खेळाडूने बॅटने बॉल मारला, गोलंदाजाने बॉल टाकला, बॅट्समॅनने बॉल मारला, परंतु बॉल हवेत जाताना त्याचे 2 तुकडे झाले. एक तुकडा तुमचा बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि एक तुकडा तुमचा कॅचरने कॅच घेतला. बरोबर आहे. काय निर्णय घ्या तुम्ही? आपला निर्णय द्यावा लागेल ना, तो आउट आहे का 6 गेला. त्यामुळे ही जी बौद्धिक निर्णायक शक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला खेळ हा खेळलाच पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीने खेळ खेळणं हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याला जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल, खऱ्या अर्थाने हे आज क्रीडा दिनाच्या निमित्तानं आपण आज दिन तुम्ही साजरा करतात. तर मी सर्व प्राध्यापक वर्गाचे, प्राचार्याचे, उपप्राचार्य आणि शालेय शिक्षण विभाग प्रमुखाचे अभिनंदन करतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी कोच करतात, त्यांना अभ्यासक्रम देतात, शिकवतात. आणि तुम्हाला जर कॅप्टन जर चांगला असेल तर तो संघ हा विजयी होत जातो. आता वैद्य तुमचं कोण होतं कॅप्टन? तुमच्या संघाचे कॅप्टन कोण होतं? हा बरं, बिन्नेवाले आपला अंबरचा, हा जालन्याचा तो आपला राहणार याचा आहे, किनगावचा आहे. बरोबर आहे. म्हणजे कॅप्टन चांगला असेल तर संघ जिंकतो. तुमच्या महाविद्यालयाचे कॅप्टन चांगले असल्यामुळे तुमच्या महाविद्यालयाची प्रगती ही फार कमी कालावधीमध्ये चांगली गती घेतली आहे. अशी सर्व प्राध्यापक माझे मित्रच आहेत. सर्वजण प्राध्यापक मित्र हे चांगलं काम करत आहेत. आणि ग्रामीण भागातला एक जर विद्यार्थी घडला तो आपल्या देशाची सेवा करू शकतो, आपल्या घराची सेवा झाली पाहिजे. आणि या पद्धतीने जर आपण चांगलं काम केलं तर मला असं वाटतं एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी जर शिकली, विद्यार्थी शिकला तर एक घर डेव्हलप होतं. आमचे विद्यार्थी भगिनी जर शिकले 2 घर डेव्हलप होतं. बरोबर आहे. माहेरचं घर ते डेव्हलप होतं आणि सासरचं घर दोन्ही घर डेव्हलप होतं. त्यामुळे विद्यार्थी भगिनी तुम्हाला माझी विनंती राहील आपण चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या परिवारात देखील आपल्या आई वडिलाचा मान सन्मान आपण राखला पाहिजे. आपल्या नातेवाईकाचा, आपल्या समाजाचा मान सन्मान आपण राखला पाहिजे आणि देशाची देखील आपण सेवा केली. आणि म्हणून या काळात तुम्हाला हे तरुण आहात, तुम्हाला खूप भविष्य आहे. आणि भविष्यात असताना एक मला आता हे जे मोबाईलचं युग आल्यापासून, टीव्हीचं युग आल्यापासून एक मला मुली भासते की मुलांचं वाचन कमी झालं. कोरोनाचं पूर्वी वाचन ग्रंथालयामध्ये खूप मुलं बसायचे, पण आता ग्रंथालयामध्ये न बसता आज मुलं जास्त मोबाईलमध्ये जास्त हे पाहतात. त्यामुळे मला असं वाटतं तो मोबाईलचा कमी करावा, वेळ कमी द्यावा आणि ग्रंथालयामध्ये बसून सर्व तुमच्या ज्या काही आपल्या थोर पुरुष होऊन गेले त्यांचं आत्मचरित्र आपण वाचन करा. तर जेवढे जास्त वाचन कराल तेवढी बुद्धी आपली प्रगल्भ होते आणि तेवढा आपल्याला समज येते. जीवनामध्ये कसं वागायचं, काय करायचं याची समज देखील आपल्याला याच काळात आली पाहिजे. आणि पुढे जात असताना आपण एकच काम करा, आज तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे की ह्या ध्येयाला मला जायचं, मला काय व्हायचं हे आज ध्येय
फिक्स करा, निश्चित करा आणि त्या पद्धतीने तुमचं मार्गक्रमण करा. जर तुम्ही मार्गक्रमण चांगलं केलं तर तुम्हाला असं वाटतं हे काही अशक्य असं काही. नेपोलियन बोनापार्ट माहिती तुम्हाला? नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सरसेनापती होता, फ्रान्सचा अध्यक्ष होता, अर्धा जग जिंकलं होतं त्यांनी. त्या नेपोलियन बोनापार्टच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नव्हता. कुठलीही गोष्ट मी साध्य करू शकतो, कुठलीही गोष्ट अशक्य असं काहीच नाही आपल्या जीवनामध्ये. आता तुमचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही का होऊ शकत? होऊ शकतो आपण. काही अशक्य असं काही नाही. त्यामुळं जीवनामध्ये अशक्य हा शब्द आपल्या डोक्यातून काढून टाका आणि आपण जास्त वेळ अभ्यास करा, आपलं ध्येय निश्चित केलं आणि ध्येयाप्रमाणे जर मार्गक्रमण केलं तर मला असं वाटतं कुठलं ध्येय अशक्य असं नाही. आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करा. आपल्या घरादाराचा, आईवडिलाचा मान सन्मान ठेवा, आपल्या सर्व समाजाची सेवा करा आणि त्याचबरोबर आपल्या देशाची देखील आपण सेवा द्यायला पाहिजे. कारण आपला देश हा अत्यंत सुंदर आहे, हा ऋषीमुनींचा देश आहे. या देशाच्या शूरवीरांनी काय आपल्या जे काही स्वातंत्र्यासाठी त्यांनी जे लढले त्यांची देखील साथ आपण ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या महाराजाला छत्रपती राजे शिवछत्रपतीचं नाव आहे. तर छत्रपतीचं नाव असल्यामुळे तुमच्यात जास्त जिम्मेदारी आहे. जास्त जिम्मेदारी असून त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श घालून दिले समाजाला, देशाला, ते आदर्श माझ्यामध्ये कसे उतरतील, मी समाजाला कसं सामोरं जाईल, माझ्या समाजाची मी सेवा कसं करेल आणि माझ्या समाजाचे, माझ्या देशाचा विकास मी कसा करेल, माझ्या देशातील जनता सुखी समाजाची झाली पाहिजे. त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण निश्चित कराल आणि अशी आपल्याला विनंती करतो. आणि या क्रीडा दिनाच्या निमित्तानं मला आपण बोलवलं, माझा मान सन्मान केला, माझा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्राचार्य, उपप्राचार्य, आमचे नवाड सर, आमचे ताई, सर्व प्राध्यापक वर्ग, आपल्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द करतो. धन्यवाद सर. सरांनी आपल्या व्याख्यानावरून महत्वाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि सरांनी सांगितलं की लक्ष द्या, अध्यक्षीय समारोपाकडे आपण बोलतो, थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम आपला संपन्न होईल. सरांनी सांगितलं की मुलामध्ये जर टॅलेंट असेल तर मुलगी ऑटोमॅटिकच त्यांच्या मित्र एका कॉलेजमध्ये असाच एक मुलगा आणि एक मुलगी असं एकमेकावर प्रेम करीत होते. त्या मुलाला वाटत होतं माझ्यावरतीचं प्रेम. त्यांचं असं ठरलं, शेवटचं थर्ड इयर वर्षाला गेले आणि नंतर मग लग्नाचं ठरलं, कोर्ट मॅरेज करायचं ठरलं. दोघं सोबत निघाले, कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागले. चढत असताना त्या मुलीनं त्याला विचारलं की तुझ्या अकाउंटला बँक बॅलन्स किती आहे? ते मला माझ्या रुपये नाही, पण माझ्या काकाच्या म्हणजे चुलत्याच्या नावावर 1 कोटी रुपये. त्या मुलीनं चुलत्यासोबतच लग्न केलं. म्हणजे मुलांनी अगोदर आपली क्वालिटी दाखवून द्यावं आणि ह्या भानगडी पडू नये. सरांनी आपल्या व्याख्यानामधून अत्यंत व्यायाम, आपलं आरोग्य, त्याचबरोबर व्यसनापासून कसं दूर राहावं हे मौलिक विचार आपल्या समोर ठेवले. त्याचाही आपण विचार करावा. आणि मित्रहो, शेवटचा कार्यक्रमाचा टप्पा आपण आभार प्रदर्शनाकडे बोलतो. अध्यक्षीय समारोपात संदर्भात आपले प्राचार्य आपला अध्यक्षीय समारोप करतील. मित्रहो, कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक येत नाही. कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक येत नाही. आपल्याकडून भरपूर घेण्यासारखं आहे सर, पण आम्हाला ते घेता येत नाही. विरोधी गटाला हे पटवून देण्याचं आपणातील कौशल्य आहे. कितीही तणाव असला चेहऱ्यावर त्याचा लवलेशही न दिसता अविरत काम करत राहणार, सदैव मदतीला तत्पर असणं हे आपला गुण विशेष लिहायला शब्द अपुरे पडतात. मित्रहो, आपल्या प्राचार्या संदर्भात सांगायचं झालं तर गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर, गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर, पक्षी उडतो पंखाच्या जोरावर, माणूस जगतो आशाच्या किरणावर आणि कार्यक्रम फुलतो अध्यक्षीय भाषणावर. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपासाठी मी विनंती करतो आदरणीय प्राचार्य कोठावळे सरांना, त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय कोठावळे सर. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप छान संचलन करतात, कार्यक्रम उठावदार होतो. आज आपण
एका आनंददायी शेवटच्या टप्प्यात आहोत. सर, या शिवछत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी फार दमदार आणि संयमशील आहेत. ते थोडी सुद्धा आता चळवळ करणार नाही. तर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि व्याख्याते, मी ज्या महाविद्यालयामध्ये 37 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक म्हणून माझी जडणघडण झाली, व्यक्तिमत्व फुलत गेलं फुलासारखं, तसे म्हणता येईल आमच्या जीवनाचे अकॅडमिक शिल्पकार, शैक्षणिक शिल्पकार म्हणून ज्याला मी अभिमानाने उल्लेख करतो, असे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर भागवतराव कटारे सर, त्यांच्या मनाचा मोठेपणा किती मोठा आहे की त्यांनी माझा उल्लेख मित्र म्हणून केला. खरे तर ते मार्गदर्शक आहेत आणि गुरुवर्य आहेत. व्यासपीठावर दुसरे तेवढ्याच तोलामोलाचे अतिथी आहेत. सरांचा आणि माझा जवळपास 37 वर्षाचा परिचय आहे. म्हणजे 37 वर्ष म्हणण्यापेक्षा 42 वर्ष सरांसोबत मी आहे. आणि दुसरे जे अतिथी आहेत त्यांच्यासोबत तर हिशोब लावल्यावर त्याच्यापेक्षा जास्त होते. 50 वर्षापासून आम्ही सोबत आहे, विद्यार्थी अवस्थेपासून. प्राध्यापक राजेंद्र देशमुख सर, जे आम्ही M.Com ला SRT कॉलेजमध्ये सोबत होतो. आणि सरांनी सांगितलं की, सरांनी एकच सांगितलं, दुसरं मी सांगतो आता, की त्या काळामध्ये M.Com ची परीक्षा झाली आणि निकाल लागला आणि M.Com च्या परीक्षेमध्ये पहिले 5 विद्यार्थी मेरिट मधले काढायचे. प्रत्येक परीक्षेतले पहिले 5 विद्यार्थी मेरिट मधले, ज्यांना सर्वात जास्त गुण आहेत असे पहिले 5 विद्यार्थी काढायचे. त्या पहिल्या 5 विद्यार्थ्यामध्ये मराठवाडा विद्यापीठ, त्यावेळेस 8 जिल्ह्यामध्ये एकत्र, आता 2 विद्यापीठ आहेत, त्यावेळेस 1 विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ, त्या विद्यापीठाच्या M.Com च्या परीक्षेमध्ये 1985 ला पहिले जे 5 विद्यार्थी होते, त्या 5 विद्यार्थ्यांमध्ये देशमुख सरांचा गुणानुक्रमे 3रा क्रमांक होता. म्हणजे त्यांनी स्वतःचं मोठेपण सांगितलं नाही, मित्राचं मोठेपण सांगितलं. असा असावा लागतो मित्र. तर असे आमचे ते मित्र प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देशमुख सर, व्यासपीठावर विराजमान असलेले, ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि कमी वेळेत आयोजित केला, ते आपल्या महाविद्यालयाचे पूर्व प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुरेश नलावडे सर. सोबतच त्यांच्या समवेत बसलेले आहेत आपल्या महाविद्यालयाचे क्रियाशील उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी यादव सर. आता आपण संचलन ऐकतोय, अतिशय सुरेख संचलन ज्यांचं आपण ऐकतो आहे, ते आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय विभागाचे प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आदरणीय डॉक्टर हरिप्रसाद बिडवे सर. त्यांच्या नावात हरी आहे आणि जोडलेला प्रसाद पण आहे. ते आपल्याला त्यांच्या संचलनामधून विचारांचा प्रसाद देत राहत असतात आणि आपण तो ऐकत असतो आणि आत्मसात सुद्धा करत असतो. समवेत शारीरिक शिक्षण विभागाच्या नलावडे सरांच्या सहकारी आणि सहचारिणी आदरणीय नलावडे मॅडम, समोर बसलेले सर्व माझे आदरणीय प्राध्यापक वृंद आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम खास आयोजित केला ते सर्व, आता उल्लेख केल्याप्रमाणे शिवछत्रपती महाविद्यालयाचे दमदार
सहनशील आणि संयमशील असलेले विद्यार्थी वृंद आणि विद्यार्थिनी वृंद, मला वाटतं तुम्ही आता चुकू करणारच नाही. आज आपण या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. अगोदरच्या महनीय वक्त्यांनी याबद्दल अतिशय सुरेख अशा प्रकारचं माहिती आपल्या समोर त्यांच्या व्याख्यानातून मांडलेली आहे. मला आनंद या गोष्टीचा आज जास्त आहे की ज्यांच्या हाताखाली मला प्राध्यापक म्हणून अतिशय आनंदाने काम करता आलं असे माझे प्राचार्य आता समवेत बसलेले आहेत. आणि एक एक आठवण या ठिकाणी आता खरं म्हणजे मनामध्ये दरवून जाते आहे. अनेक आनंददायी आठवणी आहेत. त्याच्यापैकी मला जी सगळ्यात चांगली आठवण आहे ती फक्त एकच सांगतो. सर अंबड कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून निवड झाली आणि एक चांगला प्राचार्य, एक चांगला प्रशासक, एक चांगला नेता, एक चांगला शिक्षण तज्ञ, एक चांगला समाज सुधारक कसा असावा हे जर सांगत असेल तर मी कटारे सरांकडे अंगुली निर्देश करतो. मी कटारे सर जेव्हा प्राचार्य झाले अंबडला तेव्हा मी प्राध्यापक होतो मत्स्योदरी कॉलेज जालनाला. आणि सरांची नजर अतिशय पारखी नजर आहे, अतिशय पारखी नजर आहे. सरांनी बोलता बोलता माझ्याबद्दल तो उल्लेख केला की राईट मॅन फॉर राईट जॉब हे जे सूत्र आहे ते मला जमत असं ते म्हणाले, परंतु सर हे सूत्र आपल्याकडून आम्ही आत्मसात केलेले आहे. आणि ती सरांची पारखी नजर असल्यामुळं ती सरांची पारखी नजर मत्स्योदरी महाविद्यालय जालनामध्ये आमच्यावर पडली. आणि सरांनी साहेबांकडे आग्रह झाला की कोठाबाई सर कॉमर्स डिपार्टमेंटला अंबडमध्ये पाहिजे. आमची बदली झाली आणि मग आम्ही सरांसोबत काम करायला सुरुवात केली. तर काम करायला या प्रकारे सुरुवात केली सर, म्हणजे मला खूप आनंद होता हे सगळं सांगायला की आम्ही सरांच्या सोबत सावलीप्रमाणे असायचो. याच्यापेक्षा मला वाटतं जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. सरांच्या सोबत सावलीप्रमाणे आम्ही सोबत असायचो. प्रत्येक निर्णय सरांनी घेतला की त्याची अंमलबजावणी करण्याचे धडाकेबाज पद्धतीनं अंमलबजावणी करण्याचं काम सहकारी म्हणून प्राध्यापक म्हणून आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रवणेकर झाला, मी झालं, आणखी 2-4 प्राध्यापक असायचे. सरांनी निर्णय घ्यायचा आणि आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. मग अगदी कार्यक्रमाचं आयोजन नियोजनापासून त्या कार्यक्रमाची वर्तमानपत्रामध्ये बातमी येण्यापर्यंत जे काही गोष्टी असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण करत असतो. मी आठवण सांगत होतो, मग मी अंबडला सरांच्या नेतृत्वाखाली काम करायला आलो आणि मला वाटतं त्या दरम्यान आपल्या कॉलेजला व्होकेशनल कोर्स एक मंजूर झाला होता, OMSP नावाचा, ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरी प्रॅक्टिस. आणि त्याची परवानगी ही ऑफिशियली झाली होती, परंतु फायनल पत्र जे आहे ते UGC मधून आणायचं होतं. कॉमर्स डिपार्टमेंटला 3 प्राध्यापक माझ्या सगळं, परंतु त्या 3 प्राध्यापकापैकी सरांनी माझी निवड केली ते पत्र घेऊन यायला. आणि ते पत्र आणायचं होतं दिल्लीवरून UGCच्या कार्यालयातून. मला सरांनी बोलून घेतलं आणि म्हटले की तुम्हाला आता दिल्लीला जायचं. मी याच्या अगोदर दिल्लीला गेलो नव्हतो. मी सरांना सांगितलं सर मी अगोदर काय दिल्लीला गेलो नाही, मला काय माहित नाही. ती म्हणले सगळं तुम्हाला माहित होईल. पत्ता दिला, ते म्हणले जाणार कसं, म्हणलं जातो रेल्वेने. रेल्वेनेच आपण कसं जाणार, मला काय प्रश्न समजला नाही. ते म्हणले एकटं जायचं नाही, लोक कोणीतरी सहकार्य प्राध्यापक द्या. म्हणजे तसं नाही, विथ फॅमिली जायचं. आणि
फॅमिली जाण्यासाठी दिल्लीला. मी म्हटलं नाही की सर मी फॅमिली घेऊन जातो. सरांनी सांगितलं की तुम्हाला एकट्याला नाही जायचं, तुम्ही आता काय करा, तुम्हाला किती 8 दिवस लागतील का 10 दिवस लागतील ते जरा तुमचं नियोजन करा आणि तेवढं मला सांगा, मी तुमचे दादा मंजूर करतो ड्युटी. आणि मग मी सुद्धा 10 दिवसाचा प्रोग्राम तयार केला आणि विथ फॅमिली पहिल्यांदा दिल्लीला जाण्याचा योग सरांनी दिला. आणि 8 दिवस ते OMSCच्या अभ्यासक्रमाचं पत्र आणण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो आणि 10 दिवसाचा टूर पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा टूर आणि ती बी फॅमिली सोबत. ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना टूरवर गेल्यानंतर कसं असतं ते लक्षात येतं. तर अशा प्रकारचा आनंद प्राचार्य एखाद्या प्राध्यापकाला देऊ शकतात हे मला पहिल्यांदा त्यावेळेस म्हणजे मी आश्चर्य पण वाटलं मला आणि आनंद पण झाला. आता ही बातमी ज्यावेळेस मी घरी चर्चा केली असेल त्यावेळेस आमच्या घरात सुद्धा किती आनंद झाला असेल ही कल्पना करायची आवश्यकता नाही. म्हणजे तो जो आनंद आहे त्या आनंदामध्ये जी काही ऊर्जा घेऊन आलो आम्ही ती घरात अजून सुद्धा ऊर्जा मला कामाला येते. कळतं ना कोणाला काही. म्हणजे त्यावेळेसची जी काही प्रेरणा आहे, त्यावेळेस जी काही प्रेरणा मिळाली किंवा त्यावेळेस जी काही चांगलं काम केल्यानंतर चांगल्या संधी निर्माण होतात हे सरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि त्याप्रमाणे मग आम्ही सातत्याने सरांच्या नेतृत्वाखाली सातत्याने चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. आज मी तुमच्या समोर एवढं धडाकेबाज पद्धतीने बोलतो त्याचं सगळं श्रेय हे कटारे सरांना जातं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की माणसं घडतात, चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये माणसं घडत असतात. जसं फुलाच्या संगतीत गेलं की सुगंध चांगला मिळतो तसं चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेलं की आपलं सुद्धा व्यक्तिमत्व फुलत असतं. बिडवेसर नेहमी सांगत असतात की संगत आणि पंगत चांगली पाहिजे. संगत आणि पंगत चांगली पाहिजे, पंगत सुद्धा चांगलीच पाहिजे. म्हणजे पण संगत म्हणजे पंगत जरी एखाद्या वेळेस चुकली तरी एका वेळची गैरसोय होईल. पंगत जर एखाद्या वेळेस चुकली तर एखाद्या वेळेची गैरसोय होईल. परंतु संगत जर चुकली तर आयुष्याचा सत्यानाश होऊ शकतो हे तुम्ही या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही आयुष्यभर चांगल्या संगतीमध्ये राहिलो त्यामुळं चांगलंच काम करण्याची मनामध्ये प्रेरणा निर्माण होते. आणि चांगलं काम करत असताना जर अडचण आली तर त्या अडचणीवर मात करण्याची ताकद आणि ऊर्जा सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामध्ये आपण सफाईदारपणे आपलं जी काही अडचण आहे ती आपण दूर करू शकतो. या प्रकारची ऊर्जा ही चांगल्या माणसाच्या मध्ये असते. काय बस ना थोडं दमदर जरा चांगला बोलवली तेवढं तुझ्यासाठी. यानंतर मी आपले दुसरे वक्ते आहेत आमचे मित्र सन्मित्र म्हणून मी त्यांना मित्र एकच असावा, ढिगभर मित्र असण्यापेक्षा एकच मित्र असावा, तो संकटामध्ये देवासारखा धावून आला पाहिजे. असे ते आमचे मित्र आदरणीय राजेंद्र देशमुख सर 50 वर्षापासून सोबत आहेत. एकमेकाचे सुख दुःख एकमेकाला वाटले जातात, विचार विनिमय केला जातो, सुख दुःख सांगितले जातात आणि शेअर केलं जातं. त्यामुळं खंडीभर मित्र करू नका तुम्ही सुद्धा. 1 किंवा 2 मित्र असले पाहिजेत पण ते जीवाला जीव देणारे असले पाहिजेत. नुकताच सर आता मैत्री दिन झाला आणि आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये तो खास पद्धतीने साजरा करतो. मी 50 फुलं स्वतः घेऊन येतो आणि आमच्या सगळ्या स्टाफ मेंबरला बोलवतो आणि एक फुल घेऊन मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन टाकतो. एक वातावरण तयार होतं. एक समाजामध्ये जीवनामध्ये अनेक पैलू असतात. त्या पैलूपैकी मैत्री धर्म हा एक पैलू प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि तो टिकविला पाहिजे, जाणीवपूर्वक वाढला पाहिजे आणि एकमेकाला मैत्री भावातून जो काय आनंद असतो तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरांनी सांगितलं आता छानपैकी
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे आपण विचार मंथन करतोय. हे विचार मंथन आहे, लक्षात घ्या. तुम्ही जे ऐकता आहात ते दोन कान आहेत म्हणून एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं अशातला प्रकार नाही पाहिजे. हे तुमच्याकरता कार्यक्रम आहे. आम्हाला बोलून पुन्हा खाली बसण्यासाठी कार्यक्रम नाही. हे तुम्ही कार्यक्रम छानपैकी ऐकला पाहिजे, तो विचार आत्मसात केले पाहिजेत आणि विचार आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये कृतीमध्ये आणले पाहिजेत आणि त्याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी झाला पाहिजे आणि तुमचं करिअर जे आहे ते करिअर घडविण्यासाठी स्वतःच्या पायावर राहण्यासाठी तो झाला पाहिजे. करिअरचा विषय निघाला. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या क्षेत्रामध्ये जगात नाव कमवलं. दुसरं उदाहरण सांगायचं, क्रिकेटमध्ये आपल्याच भारताचा तो खेळाडू आहे सचिन तेंडुलकर. क्रिकेटमध्ये त्याला देवाचं पदवी मिळाली. म्हणजे खेळ हा विषय असा आहे की त्याला देवत्व प्राप्त होतं. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि मान सन्मान सगळ्या गोष्टी. मिल्खा सिंग जगामध्ये नाव कमवलं पळण्यामध्ये, धावण्यामध्ये. मिल्खा सिंग त्यांनी जगात नाव कमवलं. कितीतरी उदाहरणं आपल्यामध्ये आहेत की ज्या उदाहरणामुळे आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून आपल्यामध्ये सुद्धा करिअर घडवण्याची जी काय जिद्द आहे, जी चिकाटी आहे, ती जिद्द आणि चिकाटी ही तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. खेळामुळे आरोग्य सुधारतं. सरांनी सांगितलं खेळामुळे आरोग्य सुधारतं. आज सरांचं वय पण मला वाटतं 70 पर्यंत, 69 वय कटारे सरांचं. आणि तुम्हाला माहित नाही, मी मुद्दाम सांगतोय आरोग्याचं महत्व. म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती. आरोग्य गेलं तर तुमच्या धन संपत्तीला काही अर्थ नाही. असं म्हणतात की सद्गुण ही एक संपत्ती असते, संतती ही एक संपत्ती असते आणि आरोग्य ही सुद्धा एक संपत्ती असते. सर्व संपत्तीमध्ये सर्वश्रेष्ठ संपत्ती काय असेल तर ती शरीर संपत्ती आहे असं सरांनी आपल्याला सांगितले. म्हणून तुम्ही सर्वांनी आपली जी काही शरीर संपत्ती आहे ती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी या ठिकाणी एक उदाहरण सांगतो सर. उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सांगणारे उदाहरण ते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरा लक्षात घ्या. 2च मिनिटांमध्ये संपवतो आता मी. आमचे मित्र देशमुख सरांनी म्हणजे सन्मित्र आहेत आमचे, पण तरी त्यांची खूबी सांगतो. त्यांनी जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतलं आणि म्हणले मी आता जास्त बोलत नाही, बाकीचे मग त्यांना पण बोलायचं. व्यासपीठावरला ते कौशल्य असतं. मी सुद्धा जास्त बोलणार नाही, फक्त 2च मिनिट बोलतोय, त्याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही. सर 2016चा एक किस्सा आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो. शेवटचे 2 मिनिटं तुमच्यासाठी फक्त. सगळ्यांनी जरा सावधान मध्ये बसलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसलेलो आहे. सावधान बसलं पाहिजे. 2016चा किस्सा सर. आपण सर्व व्यायाम करत असतो, प्राणायाम करत असतो, खेळ खेळत असतो. मी सुद्धा दररोज सकाळी 1-1.5 घंटा स्वतःच्या शरीरासाठी देत असतो. हे सुद्धा सरांकडूनच मी घेतलेलं आहे. 2016ची गोष्ट आहे सर. 7-8 मंडळी ग्राउंडवर खेळायला जात असतो आणि ग्राउंडवर फिरणं झाल्यानंतर एक 5-10 मिनिट बसलो आणि चर्चा निघाली शरीर संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल. कुणी सांगत होतं की मला बीपी आहे, कुणी सांगत होतं मला शुगर आहे, कुणी सांगत होतं मला जे खाल्लं तर जमत नाही, ते खाल्लं तर जमत नाही. एका दुसऱ्या प्रत्येकाच्या तक्रारी. आणि मग सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर मग सगळ्यांचा अनुभव सांगायचा होता. मग सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर मग मी प्रवेश केला बोलण्यामध्ये. त्यावेळेस माझं वय होतं 54 वर्ष. 2016. तुमच्यासाठी सांगतो, विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आता आमचं काय, आम्ही सगळं आता आटोपलेलं काय करणार. मी सांगितलं मला कुठल्याही प्रकारचा बीपी नाही, कुठल्याही प्रकारची शुगर नाही, काही खाल्लं तर जमतं, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.
आणि दमदारपणे, तुम्ही कसे दमदार आहेत तसंच मी पण दमदारपणे सांगितलं की आता माझं वय 54 वर्ष आहे. आणि हे सांगत असताना पुढे ते ऐकत होते उत्सुकतेने. तुम्ही कसं आता उत्सुकतेने ऐकता तसं ते पण उत्सुकतेने ऐकत होते. आणि मी असं म्हटलं की आता 54 वर्ष वय पूर्ण झालंय आणि मला स्वतःला असा आत्मविश्वास आहे की मी आता माझ्या आयुष्याच्या मध्यावर उभा आहे. जरा तर्क लावा, काय आपण मी आयुष्याच्या मध्यावर उभा आहे याचा अर्थ काय होतो की 54 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अजून 54 वर्ष किती झाले टोटल? गाठ 108. आपल्याला पूर्णपणाने 108 वर्ष जगायचे सर. त्यातला एक सुद्धा दिवस कमी होऊ द्यायचा नाही. मनामध्ये तुम्ही जिद्द ठेवली, मनामध्ये तुम्ही चिकाटी ठेवली तर करिअर असो, तुमचं आयुष्य असो, तुम्हाला जे गाठायचंय ते तुम्ही गाठू शकता. तुम्ही तुमची जिद्द करावी, चिकाटी करावी आणि करिअर मध्ये सुद्धा आणि आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे गाठायचंय ते गाठण्यासाठी ईश्वर तुम्हाला ताकद देवो अशा प्रकारचे. मित्र थोड्या काळात लाईट सरांनी कटारे सरांच्या सानिध्यामध्ये जे काही काम केलं त्याचे अनुभव आपल्यासमोर कथन केले आणि कटारे सरांना मी सांगू इच्छितो सर जवळपास दिवसातून किंवा सर तुमचं 10 वेळेस नाव घेत असतं. कारण की वेगवेगळे कार्यक्रम असतील, प्रशासन असेल तर ते म्हणजे ते कार्यक्रम करून झाले कटारे सरच आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आमच्या प्राचार्याला राहता आलं आणि आमच्या प्राचार्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही वावरतो हेही आमचं भाग्यच आहे. मला वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला महत्व आहे आणि त्या माळेमध्ये 108 मणी असतात. त्याचा काहीतरी विचार सरांनी आध्यात्मिक स्वरूपाचा केला असेल त्याच्यामुळे ते सांगतात मी 108 वर्षे जगल. हे काय आशावादी माणसाला राहावं. मित्र आता आपण कार्यक्रमाच्या उत्तराकडे वळत आहोत. आभार प्रदर्शन होईल, त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्या स्पर्धा होतील आणि एक विनंती आहे प्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली आपण तुमच्यासाठी खास वृक्ष झाडं आणलेले आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. झाडं घरी न्यायचे, घरी जागा असेल तर घरी लावायची, नाहीतर शेतात लावायची, त्याची निगा राखायची, त्याचा सेल्फी आपला राष्ट्रीय सेवा दिनाचा जे आपण ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावर पाठवून द्यायची. मित्र हो, अध्यक्षीय समारोप करीत असताना सरांच्या संदर्भात एकच असं कथन करावं वाटतं की डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक होतं मार्गदर्शन. ते आपल्या अध्यक्षीय साहेबांनी केलेले आहे, प्राचार्य साहेबांनी. आणि यानंतर आभार प्रदर्शन. मित्र थोडा वेळ नाचल्यानंतर म्हणजे आपण नाही नाचायचं, थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात पण त्यांच्या नकळत काही मोर पिसं जमिनीवर तशाच पडून असतात. तसेच आयुष्यात काही माणसे येऊन जातात आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी देऊन जातात की जसे व्यासपीठावरील 2 महान व्यक्ती आलेले आहेत. त्यांच्या कार्याची जाणीव असणे महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी खोटं बोलत नाही बरं का, त्याच्यामुळे लाईट आले. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी क्रीडा विभागाच्या प्राध्यापिका सौ अरुणा दसपुते नालावडे मॅडमना आमंत्रित करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. नालावडे मॅडम. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत सुछत्रपती यांना मी वंदन करते. कभी अवसर बदल जाते हैं, कभी परिस्थितियां बदल जाती, कभी मौसम बदल जाता है, लेकिन
एक खिलाड़ी हर मौसम में हर मैदान में खेलने का हौसला रखता है. अशा महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी वंदन करते. आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. यासाठी शिवछत्रपती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांनी क्रीडा व शारीरिक शिक्षण शास्त्र यांनी आयोजित केलेला आज राष्ट्रीय क्रीडा दिन. यासाठी आपल्याला या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे सतत प्रेरणा देणारे, आपल्याला सतत उत्साही ठेवणारे, ऊर्जा देणारे, आनंदी हसतमुख असे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चंद्रशेन कोठाळे सर. त्यांच्या भाषणातून आणि प्रत्येक कार्यक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी प्रेरणा देत असतात आणि विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये मोठे बनावे, दृढ निश्चय करावा आणि आपल्या ध्येयाप्रती नेहमी त्यांनी वाटचाल करावी. हे नेहमी त्यांनी वारंवार भाषणातून सांगत आलेले आहे आणि सांगत असतात आणि विद्यार्थी निश्चितच त्यांचा बोध घेतील आणि त्यांच्या ध्येयावर फोकस करतील. सरांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवले याबद्दल सरांचे मी क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते. तसेच व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्याविषयी मी एवढेच बोलेन की हे माझे गुरुवर येत आहेत, कारण मी पक्षातील महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि आमचे बंधू देखील आहे. परंतु आज सरांविषयी बोलण्यासारखे खूप काही आहे. माझे शब्द देखील या ठिकाणी कमी पडावेत, परंतु मी या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. त्याच्यामुळे मला या ठिकाणी शब्दाची लिमिटेशन आहे. परंतु सरांचे कार्य एवढे मोठे आहे. त्यांनी शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात तर कार्य केलेलेच आहे, परंतु त्याचबरोबर ते सामाजिक कार्यामध्ये देखील तितकेच सक्रिय या ठिकाणी आहेत. तर त्यासाठी मी त्यांना पितामह या शब्दाने या ठिकाणी संबोधते, कारण ते क्रीडा क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पितामह या ठिकाणी सरांना संबोधते तर काही वावगे ठरणार नाहीये. असे आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे मशोदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भागवती कटारे सर, तसेच त्यांनी जे भाषणातून आपल्याला या ठिकाणी सांगितलं की निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहते, कारण आपले जर शरीर निरोगी असेल तर आपण प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये ऊर्जा असते, प्रेरणा असते आणि ह्या ऊर्जेच्या बळावर आपण आपले कार्य या ठिकाणी प्राप्त करत असतो. आपल्या कार्याला आपण आव्हान देत असतो. म्हणजे सरांनी जे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहते हे तुम्ही निश्चित सरांनी सांगितल्या भाषणातून बोध घेताल आणि आपल्या शरीरासाठी दररोज किमान 1 तास तरी देताल. असे सरांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. त्यांच्या समोर व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय देशमुख सर, माजी प्राचार्य ओम शांती महाविद्यालय अंबड या ठिकाणचे सरांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला खास उपस्थिती दिली आणि आपल्या भाषणातून ते क्रीडा क्षेत्राचे नसताना देखील क्रीडा क्षेत्रावर त्यांनी खूप सुंदर असे भाष्य या ठिकाणी केले, खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. त्यांचे देखील मी क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख तसेच डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर सुरेश नलावडे सर यांनी या ठिकाणी प्रास्ताविक व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना आजच्या दिनाचे आता 29 ऑगस्ट जो क्रीडा दिन आहे तो त्याचे महत्व कशामुळे हा साजरा केला जातो त्याचे महत्व थोडक्यात विद्यार्थ्यांना प्रास्ताविक मधून या ठिकाणी सांगितले आणि या ठिकाणी उपस्थित राहते त्यांचे देखील मी क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्या समवेत असणारे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी महाविद्यालय तसेच क्रीडा विभागाच्या वतीने आभार व्यक्त करते. समवेत अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन करणारे जे की या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला आणखी बहार येते असे सूत्रसंचालन करणारे ग्रंथपाल डॉक्टर बिडवे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व जे प्राध्यापक वृंद उपस्थित आहेत तसेच नॉन टीचिंग स्टाफ यांचे आभार व्यक्त करते आणि विशेष आभार व्यक्त करेल की जे विद्यार्थी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी महाविद्यालय सरांच्या प्रेरणेतून वारंवार या ठिकाणी आपले कार्यक्रम आपले प्राचार्य सर नेहमी कार्यक्रम आयोजित करत असतात ते खास तुमच्यासाठी असतात, आमच्यासाठी नाही. तुम्हाला जीवनात उभे राहण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, तुम्हाला एक गाईडलाईन असावी, तुम्ही एक ध्येय प्राप्त करण्यासाठी एका दिशेने योग्य दिशेने चालावे याच्यासाठी जे कार्यक्रम असतात त्या
कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अगदी शांततेत कार्यक्रम या ठिकाणी ऐकला, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते। आणि कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी आपल्याला उभे राहून राष्ट्रगीत म्हणायचे म्हणतात पूर्वी एक सूचना आहे की कार्यक्रम संपल्यानंतर तुमचा जो पेपर होता तो पेपर होणार आहे, कोणी कुठे जायचं नाही। त्याच्यानंतर आपला खेळाचा कार्यक्रम होणार आहे आणि वृक्षारोपण देखील या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे तुम्ही संयम बाळगा आणि आता राष्ट्रगीतासाठी तुम्ही उभे राहा। एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। उच्चल जलधि तरंग